मी प्राध्यापक शेंडे एम.जी. मातोश्री लक्ष्मीबाई मेहत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी, तालुका अक्कलकोट. राज्यशास्त्र धडा 3. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न, भाग 1. आपण धडा मोठा असल्यामुळं 2 भागामध्ये घेतो आहोत. आता पहिल्या 2 पाठामध्ये आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिल्या, जसे सहभागी राज्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व इत्यादी. आज पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोनातून लिंग भावविषयक दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झाले आहेत. या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करून त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे समजून घेणार आहोत. कारण पहिल्या 2 पाठामध्ये आपण 1991 नंतरचा जग कसं बदललं, कोणत्या पद्धतीने बदललं, अभ्यास कसा केला आहे, जागतिकीकरणाचं महत्त्व काय, जागतिकीकरण म्हणजे काय, ते त्यातल्या काही संकल्पना कशा अस्तित्वात आल्या आणि इतर राज्य त्यामध्ये कसे सहभागी झाले आणि सहभागी झाल्यानंतर मानवी हक्काबाबतची जागरूकता ही त्यामध्ये कशी झाली आणि जागरूकता निर्माण करत असताना मानवी हक्क कोणते, ते कशा पद्धतीने आपण हाताळावेत, कशा पद्धतीने आपण त्याचा फायदा करून घ्यावा आणि मानवी हक्क कसा मिळवावा, त्याचबरोबर बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व याचाही आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला. आणि आज जी महत्त्वाची संकल्पना आपल्याला भेडसावती आहे ते पर्यावरण, गरिबी आणि विकास या योजनांचा दृष्टिकोन. पर्यावरण आज पाहतो आहे, आजचा जो करोना आहे किंवा आजचा जो विषाणू आहे आणि आज जे आपल्याला घरात राहून अभ्यास करण्याची वेळ आपल्यावर जी आलेली आहे त्याला कारणीभूत म्हणजे आपणच आहोत. आणि पर्यावरण जो समतोल बिघडलेला आहे, समतोल बदललेला आहे, त्याच्यामुळंच आज आपल्याला घरात बसून लॉकडाऊन झाल्यामुळं 6-6 महिने आपल्याला घर सोडता येत नाही. घरात बसून या न दिसणाऱ्या विषाणूबरोबर आपल्याला लढायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे. यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पर्यावरण बिघडल्यानंतर किंवा पर्यावरणाचा समतोल गेल्यानंतर काय परिस्थिती पाहायला मिळते ती आज आपण सद्य परिस्थितीमध्ये, वास्तवामध्ये आज आपण पाहतो आहोत, उपभोगतो आहोत. आणि त्यामुळं कोणकोणत्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं हेही आपण पाहत आहोत. अनेक प्रकारच्या समस्या आज जागतिक पातळीवरच्या ह्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत. आणि ह्या समस्या सर्वांना, गरीब असो, श्रीमंत असो, पशु असतील, पक्षी असतील, यांना जर सोडलं, निसर्गता त्यांना जर सोडलं तर ज्यांनी हे निर्माण केलं त्यांनाच हे भोगण्याची वेळ ही आत्ता आपल्यावरती आलेली आहे. मग त्यातूनच गरिबी काय आहे हे आपल्याला या ठिकाणी आता समजतं आहे. कारण ज्यांचं हातावरचं पोट आहे, जे दररोज कमवणारे आहेत, दररोज कमवून आणल्याशिवाय ज्यांचं भागत नाही, ज्यांचं चालतच नाही, अशा व्यक्तींचं मात्र फार मोठी महाभयानक परिस्थिती ही आपल्याला भयावह वाटायला लागते. आणि त्याच दृष्टिकोनातून म्हणून आपल्या भारत सरकारने गरिबांच्यासाठी म्हणून रेशन दुकानामधून त्यांच्यासाठी मोफत धान्य
हे देण्याचं त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा, महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा त्याच्यासाठी काही गरिबांच्यासाठी त्यांना धान्य देणं म्हणा किंवा इतर योजना म्हणा देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि त्याबरोबर मग आपण विकास कसा केला पाहिजे यांचाही दृष्टिकोन आपल्या डोळेसमोर असणं गरजेचं आहे. लिंगभेदविषयकी दृष्टिकोन व मानवतावादी प्रश्न हे फार महत्त्वाचे ठरलेले आहेत. लिंगभेदाच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये अनेक प्रकारचे लिंगभेद आपल्याला बघायला मिळतात. तो कशा पद्धतीने हाताळला गेलेला आहे तोही आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. मानवाचे प्रश्न काय आहेत, ते कोणते प्रश्न आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना आपण कसं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, राज्य शासनाने सोडवण्याचा प्रयत्न कसा केला पाहिजे, याही प्रश्नांचा विचार भारताने कसा हाताळला आहे, राज्य शासनाने कसा हाताळलेला आहे, ते आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. पर्यावरण आणि शाश्वतता. आता पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. यामध्ये माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादींचा समावेश केला जातो. मानव निर्मिती पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा होता. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. ब्रंटलँड कमिशन या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला आणि अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्याय दृष्टिकोन मांडण्यात आला. आज जर आपण पर्यावरणामुळे काही घटना घडलेल्या पाहायला मिळतात, बघायला मिळतात. मग यामध्ये आता पर्यावरण म्हणजे नेमकं काय? वातावरण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी पर्यावरणामध्ये येतात. म्हणजे पर्यावरण म्हणजेच या वातावरणामध्ये माणूस, प्राणी, वनस्पती राहतात. यालाच पर्यावरण असं म्हटलं जातं. पण नैसर्गिकरित्या अनेक सजीव, निर्जीव गोष्टी याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. त्यांनीसुद्धा हे पर्यावरण बनलेलं आहे. मग त्यामध्ये माती येते, हवा येते, पाणी येते, खडक येते, हवामान येते इत्यादींचा सगळाच समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण हे सगळं आपण नामशेष करून मानवनिर्मित पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आजकाल आपल्याला बघायला मिळतो आणि तो सुद्धा एक पर्यावरणाचाच भाग समजला जातो. काही भूप्रदेश असे आहेत की त्याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि माणसाने त्याच्यामध्ये शहरी भागाचा किंवा शेतीसाठी त्याचा नैसर्गिक पर्यावरण म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. आपल्याला बघायला मिळतं, पाहायला मिळतं. उत्तर प्रदेश म्हणा, इतर देशामध्ये म्हणा, इतर राज्यामध्ये म्हणा, जंगलं ही पूर्णपणे जाळली गेलेली आहेत आणि जाळून त्या ठिकाणी मोठमोठी इंडस्ट्रीज उभी करण्यात आलेली आहे. हेही चिपको आंदोलन वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. चिपको आंदोलनामध्ये
तर लोकांनी झाडाला कवटाळलं होतं. पहिल्यांदा आम्हाला तोडा आणि मग झाडांना तोडा, अशा पद्धतीचा भाग त्या चिपको आंदोलनाच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो, अभ्यासाला मिळतो. जेव्हा जेव्हा जंगलतोड त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी मानवाने काही घटित अघटित घटना आपल्याला घडून आलेल्या पाहायला मिळतात. आणि त्यातून जंगल कसं वाचवलं जाईल यासाठी म्हणून एक भाग मानवांचा संघटना त्या ठिकाणी एकीकडे असतात आणि दुसरीकडे मोठमोठे इंडस्ट्रीज तयार करणारे मोठमोठे इंडस्ट्रीजवाले त्या ठिकाणी मोठमोठ्या किमती मोजून तो जंगल आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यालाच पर्यावरण आहे असं समजून, मानवनिर्मित पर्यावरण आहे असं त्याला नाव दिलं जातं. आणि त्या माध्यमातून त्याचा विकास आम्ही करतो आहोत आणि विकासाच्या माध्यमातून देशाची साधन संपत्ती त्या ठिकाणी वाढवतो आहोत. आधुनिक पद्धतीने आपला देश निर्माण करायचा असेल, जागतिक पातळीवरती आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विकास करण्यासाठी थोड्याफार गोष्टी आपल्याला तोडाव्या लागतात, मोडाव्या लागतात, त्याचा नाश करावा लागतो आणि त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी निर्माण कराव्या लागतात. अशा माध्यमातून हे प्रश्न पुढे नेण्याचा प्रयत्न हा एक घटक करतो आणि दुसरा घटक त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलवली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणारी होती. या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. ही परिषद 1992 साली रिओ येथे झाली. रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट 1992, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी या परिषदेची विविध नावे आहेत. या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थेचे नेते 2000 साली जोहान्सबर्ग येथे आणि समिटसाठी एकत्र आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय ठरले गेले. 1912 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला रिओ अधिक पीस किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधले जाते. आता या माध्यमातून युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा विकास हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरला. आणि त्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून प्रत्येक राज्याचा, प्रत्येक देशाचा, त्याचबरोबर प्रादेशिकतेचा संपूर्णपणे विकास व्हावा आणि पर्यावरण त्या ठिकाणी टिकवून ठेवावे हा भाग त्याच्यामध्ये मांडला गेला. आणि पर्यावरणाचा विकास कसा करता येईल हाही त्याच्या परिषदेमध्ये संयुक्तरित्या मांडला गेला. संपूर्ण जगभरातून, राष्ट्रातून राष्ट्राचा विकास कसा होईल या पद्धतीने तो त्या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे करार करण्यात आले. आणि कराराच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे अशा पद्धतीचं समिट त्या ठिकाणी घडवून आणलं गेलं. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला
पोहोचणारी हानी कमी करणे हा आहे पर्यावरणातील संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणातील गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. अशा पद्धतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याची गुणवत्ता कशी राखली पाहिजे, दीर्घकाळासाठी पर्यावरणाची गुणवत्ता कशी असली पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या गरजा पूर्ण कशा करता येतील, त्या कशा भागवता येतील यासाठी तडजोड करणे हा भाग या ठिकाणी मांडण्यात आला. आता पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या काय आहेत या माध्यमातून पहिला जो भाग येतोय तो हवामानातील बदल. पर्यावरणामध्ये बदल जर झाला तर हवामान कशा पद्धतीने बदलते, त्याची हरित क्रांती वायू उत्सर्जित होतो, त्यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या त्या ठिकाणी उद्भवतात. कारण झाडं तोडली जातात, जमिनीची धूप होते आणि जमिनीची धूप झाली तर त्या ठिकाणी असलेली झाडं उन्मळून पडतात आणि उन्मळून पडली की त्या ठिकाणी जमिनीवरती जे हवामानामध्ये जो बदल आहे, हवामानाचं जे चक्र आहे, त्या चक्रामुळं जेव्हा हवेमध्ये आकाशामध्ये ढग येतात आणि ढग आल्यानंतर त्याला जर कोणत्याही प्रकारची खाली झाडी नसेल, कोणत्याही प्रकारचं त्याला थंड हवा जर त्या ढगाला पोचली नाही तर त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही. ढग तसेच पुढे रेटले जातात आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही आणि पाऊस न पडल्यामुळं त्या ठिकाणी उष्ण हवा, कोरडी हवा निर्माण होते आणि त्याच्यातून अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अन्न पाणी त्या ठिकाणी मिळत नाही. हा भाग त्या ठिकाणी आपल्याला हवामानाच्या बदलामुळे दिसून येतो. दुसरा येतो तो प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल याच्यात निकटचा संबंध आहे. हरित ग्रह वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरामध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोचते. तर प्रदूषण होण्याचं कारण काय? पाऊस नाही. पाऊस नसल्यामुळं जमिनीची धूप होत असल्यामुळं जमिनीमधले जे सूक्ष्मकण आहेत ते हवेमध्ये येतात. हवेमध्ये आलेले सूक्ष्मकण ते माणसांच्या श्वासाच्या माध्यमातून ते पोटामध्ये जातात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला किंवा त्या माणसांना किंवा त्या गावांना त्या ठिकाणी अनेक प्रकारची हानी पोचते. त्याचबरोबर हवामानामध्ये बदल झाला तर प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण झाडं नसतील, झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम करतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ते ऑक्सिजन सोडतात. हे त्यांचं काम त्यांनी करण्यासाठी म्हणून ते जर जिवंतच नसतील तर त्या ठिकाणी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेलं दिसतं. त्यानंतर पुढचा जो भाग येतोय पर्यावरणाला समस्या असणारा जंगलतोड. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमानवाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा नियम आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असतो किंवा एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असते. हा जगाचा नियम आहे. जर जंगलामध्ये प्राणीच नसतील तर त्या जंगलाचा उपयोग काय असंही होईल आणि जंगलामध्ये जर प्राणी नसतील तर त्या जंगलाची मोठ्या प्रमाणामध्ये हानीसुद्धा होताना आपल्याला बघायला मिळते. कारण जंगलामध्ये राहण्याचं ठिकाण हे हिंस्र पशूचं आहे आणि हिंस्र पशूला राहण्यासाठी म्हणून त्यांना जंगल हेच योग्य आहे. पण अलीकडच्या काळामध्ये जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळं जंगलामधले जे हिंस्र प्राणी आहेत, हिंस्र पशू आहेत ते आता गावागावामध्ये यायला लागलेले आहेत आणि आपण रोज कुठे ना कुठेतरी बातम्या वाचतो. वाघ
गावामध्ये शिरला, सिंह वाघामध्ये सिंह जंगलातला सिंह गावामध्ये आला, अशा प्रकारच्या बिबट्या गावामध्ये आला, अशा प्रकारचे आपल्याला प्राणी आता गावामध्ये आपली भूक शमवण्यासाठी म्हणून ते बाहेर पडतात आणि गावागावामध्ये फिरतात. त्यामुळं गावं अनेक अशा प्राण्यांच्या दहशतीखाली वावरताना आपण दररोजच्या बातम्या ह्या ऐकतो. त्यासाठी जंगलतोडीमुळे हाही एक मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढती आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळ परिस्थितीही आपल्याला पाहायला मिळते आहे. पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे आणि मिळणे ही लोकांसमोरील मोठी समस्या आहे. आज जर आपण पृथ्वी तलावरती पाहिलं तर जवळजवळ 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. पण एवढं पाणी असूनसुद्धा आपल्या देशातली किंवा संपूर्ण जगामध्ये जर विचार केला तर लोक पाण्यासाठी भटकताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा लोक इकडे तिकडे भटकतात, आज 10 वर्षापासून 15 वर्षापासूनची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक वर्षाला आपल्याला पाणी हे अपुरं पडतं आहे. त्याप्रमाणे आपलं नियोजन हे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी झालेलं दिसून येत नाही. पूर्वीच्या नियोजन 50 वर्षापूर्वीच्या नियोजनावरती आजही आपला देश राज्य हे त्याच पद्धतीने काम करतं आहे आणि त्याच पद्धतीने पाण्याचं नियोजन होतं आहे. त्यामुळं आजही आपल्याला 8 ते 10 दिवसानंतर पाणी प्यायला मिळतं. तेही स्वच्छ मिळतं की नाही मिळतं हे आपल्याला माहीत नसतं. स्वच्छ पाण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या प्रयत्नानंतर ते पाणी मिळतं. आणि अशा पद्धतीने लोकसंख्या जशा वाढली जाते त्याप्रमाणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, या ज्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा आपल्या केंद्र शासनाने, राज्य शासनाने आपल्याला पुरवल्या पाहिजेत. हा महत्त्वाचा भाग हा घटनेनेही घालून दिलेला आहे. जर आपल्याला हे व्यवस्थित मिळत नसतील तर या गोष्टी आपल्यापुढे खूप मोठी समस्या म्हणून उभ्या राहताना पाहायला मिळतात. जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. अन्न आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. जे अन्न मिळतं ते अन्न अनेक रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी परदेशामध्ये जे धान्य जनावरांना दिलं जातं तेच धान्य आपल्या देशामध्ये वापरलं जातं. अशा अनेक जनतेच्या तक्रारी आहेत आणि अशा अनेक जनतेच्या तक्रारी असल्या कारणानं आपल्याला ते मान्य करावं लागेल की ज्या ठिकाणी प्राणी ते अन्नधान्य खात नाहीत ते धान्य आपल्याला पुरवलं जातं. पण आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे, तरी त्या ठिकाणी अनेक नैसर्गिकच्या या बदलामुळं, पर्यावरणाच्या बदलामुळं या ठिकाणी वेळोवेळी पाऊस नसल्यामुळं, वेळोवेळी अन्नधान्याची कमतरता भासत असल्यामुळं हे जैवविविधतेच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा ऱ्हास आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. त्यामुळं प्रदूषण आपल्याला बघायला मिळतं. प्रदूषणाच्या माध्यमातून प्रदूषणही आपल्याला पाहायला मिळतं. प्रदूषणाच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत अनेक प्रकारच्या गाड्या ह्या वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्यावरती धावताना बघायला मिळतात. आणि लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढते आहे त्याप्रमाणे या गाड्या ह्या रोडवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक घरामधून ही एक गाडी तरी आपल्याला पाहायला मिळते. पण एक गाडी ज्याप्रमाणे
प्रत्येक व्यक्ती घेण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीने एक व्यक्ती झाड लावण्याचं कधी कष्ट घेत नाही, झाड तोडण्याचं मात्र त्या ठिकाणी कष्ट घेतो. त्यामुळे जंगलतोड ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते, बघायला मिळते. आणि प्रदूषणामुळं सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांना तोंड द्यावं लागतं, हाही भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा भागही आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतो. भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणाचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव व नद्या, तेथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक संसाधने संरक्षण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणं व कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. हे करत असताना मंत्रालय शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या दोन मूल्यांचा आधार हा त्या ठिकाणी घेतं. तर पर्यावरणाच्या माध्यमातून आपण म्हणतो वीज निर्मिती आहे. वीज निर्मितीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं, वीज सध्या आपल्याला देशाच्या तुलनेमध्ये, लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी पडत आहे. ती पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये गावोगावी अजूनही पोचलेली नाही. त्यासाठी म्हणून देशाचा विकास, राष्ट्राचा विकास, लोकांच्या हाताला काम मिळावं या दृष्टिकोनातून म्हणून सोलर पॅनल ही ऊर्जा आपल्याला स्तोत्र म्हणून त्या ठिकाणी उपयोगात आणता येते आणि ती आपण आपल्या देशाचा विकास म्हणून ती या ठिकाणी घेता येते, आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. अंडरलाईन कर ना, गरिबी आणि विकास मध्ये कुठे गेलं ते. आता गरिबी आणि विकास, नेमकी गरिबी म्हणजे काय आणि त्यातून विकास काय, हा संपूर्ण जगावरती आलेला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न भेडसावत आहे. त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे हा अभ्यास पाहूयात. गरिबी म्हणजे काय, गरिबीचा विकासाशी संबंध काय, गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विविध दृष्टिकोनांची मदत होते, या भागात वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा आपण आता केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये पर्यावरण आणि गरीब याच्यामुळे काय होतं आणि काय घडतं. त्यानंतर पुढचा भाग त्यामधलाच आहे. गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनातून अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादीच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकांचा देखील विचार केला जातो. म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. हे घे ना, हे नाही आहे आपल्याकडं. उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. गरिबीचा एक पर्याय दृष्टिकोन देखील हा दृष्टिकोन जीवनाचे भौतिक व अधिभौतिक घटकावर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. याच्यात मूल्य, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिले आहे. असा दृष्टिकोन
निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेता येतो. तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहनही मिळते. आता सामान्यतः जर विकासाचा दृष्टिकोन पाहिला, सामाजिक राजकीय मूल्यांचा जर अभ्यास केला तर विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्यासाठी होत असतो. आता गरिबीचा एक पर्याय म्हणून आपल्याला पाहता येतं जीवनाचं भौतिक अधिभौतिक घटकावर भर दिला जातो. आता शाश्वत समाजातून मानवाचा सामाजिक आणि आर्थिक राजकीय कल्याण हेही पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपली मूल्य जे आहेत, सामाजिक बंध आहेत, या सामूहिक संसाधनाच्या उपलब्धता त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते. मग आता जर या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करीत असतो. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. या दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन हे आहेत. आता विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. त्यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. त्यामुळे शाश्वत विकास संकल्पनेला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जातं, मिळालं जातं. कसं आलं पट्टी घे पट्टी करायचं. 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचेच होते. म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. जर आपण पाहिलं तर 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण विचार केला तर सहस्त्र मिलेनियम विकासाचं ध्येय काय होतं? सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांची एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्त्रराजी जाहीरनामा मंजूर केला. आता हा जाहीरनामा काय आणि कोणता होता आणि कशा पद्धतीचा होता? या जाहीरनाम्यामध्ये सदस्य राष्ट्रांनी 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. या ध्येयांना सहस्त्र विकास ध्येय असे म्हणतात. या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन केलं पाहिजे, शाश्वत विकास घडवून आणणे आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणं. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येय अंमलात आणली. दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं. तर संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची व्याख्या पुढील प्रमाणे दिली आहे. तर ती व्याख्या काय आहे? गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्याइतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाने नसणे,
अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे, तसेच कर्ज मिळवण्या इतकी पत नसणे, याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तींची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याचाच अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता, तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीने जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक ठरतात. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असतील तर संयुक्त राष्ट्र गरीब या संकल्पनेकडे कसे पाहते? गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादन साधनाचा अभाव. या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही या गरिबीचा संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून. संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर केला. संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची घोषणा केली आणि 2008 ते 2017 या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर आणणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे. शाश्वत विकास घडवून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या दारिद्र्य निर्मूलन दशकाच्या 1997 ते 2006 परिणाम स्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले गेले. गरिबी आणि विकास हा जगासमोरील कोणत्या माध्यमातून हा प्रश्न मांडला, त्याचा युक्तिवाद किंवा त्याचं भारताने किंवा इतर देशांनी कोणत्या पद्धतीने त्याला सहभाग दाखवला, हा भाग या ठिकाणी सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतरचा जो भाग आहे भारतातील गरिबी आणि विकास आणि त्यासाठी भारताने केलेले प्रयत्न, हे आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पहिला भाग संपतो आहे. सुखी राहा, समाधानी राहा, समृद्धी राहा. याचबरोबर मी माझ्या कौशल्याने हा पाठ शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर निश्चितपणे मला कळवाव्यात. त्याप्रमाणे ज्या वंचित विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने पाठ शिकवण्याचा मी प्रयत्न करेन. पाठ आवडल्यास पुढे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी मी पाठ संपला, पहिला भाग संपला असं सांगतो. धन्यवाद. सुखी राहा, समाधानी राहा, समृद्धी राहा. धन्यवाद.